द आर्ट ऑफ लेझीनेस हे जे काय बुक आहे मेनली ज्याच्यावरती बेस्ड आहे ती गोष्ट आहे ओव्हरकम प्रोकास्टिनेशन. आता प्रोकास्टिनेशन कसं कमी करायचं आहे हे आपण बघूया, पण त्याच्या आधी आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की प्रोकास्टिनेशनचा अर्थ काय. प्रोकास्टिनेशन म्हणजे पुढे ढकलणे किंवा टाळणे. थोडक्यात आपण ह्याला असं म्हणू शकतो की आजचं काम उद्यावरती ढकलणे. ठीक आहे, आपण आपल्याला काय करायला हवे हे माहिती असून देखील आपण ते काय करतो, पोस्टपोन करतो, डिले करतो. थोडक्यात ह्यालाच आपण प्रोकास्टिनेशन असं म्हणतो. आपण लॉंग टर्म गेनचा विचार करत नाही, आपण काय करतो, क्षणिक सुखाचा विचार करतो आणि आज होत नाहीये म्हणून आपण ते काम पोस्टपोन करतोय उद्यावरती. जनरली ह्याला प्रोकास्टिनेशन असं म्हणतात. त्यामुळे या बुकमध्ये असं सांगितलंय की काम पुढे ढकलणे म्हणजे आपण आपल्या आयुष्याचं सर्वात मोठा अपव्यय करून घेतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर एक सिच्युएशन सांगितलेली आहे. ती सिच्युएशन जी आहे ती आहे पॅनिकनेसची. प्रोकास्टिनेशनचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर तो असतो पॅनिक सिच्युएशन. पॅनिक सिच्युएशन म्हणजे आपण थोडीशी घाबरलेली स्थितीमध्ये असतो, त्याला आपण पॅनिकनेस असं म्हणतो. तर पॅनिक आपण कधी होतो तर आपलं काम जेव्हा पूर्ण होत नाही, डेडलाईन आपल्याकडनं कंप्लीट होत नाही, तेव्हा आपण पॅनिक होतो. ठीक आहे, आणि पॅनिक झाल्यावरती ॲटोमॅटिकली प्रोकास्टिनेशन जे आहे हे गायब होतं, डिले व्हायचा संबंधच येत नाही. ठीक आहे, पण असं काम करण्याची जी पद्धत आहे ही पूर्ण चुकीची आहे. अशा वेळी काम पूर्ण होतात पण त्याची जी काही क्वालिटी आहे, त्याचा जो काही दर्जा आहे तो काय होतो, खराब होतो. आणि आपण महत्त्वाची कामं जी आहे ती डेडलाईन येईपर्यंत काय होतो किंवा पॅनिकची सिच्युएशन येईपर्यंत पोस्टपोन करत राहतो. आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे असं या ऑथरनं देखील सांगितलं आहे. आणि विच इज व्हेरी राईट की बाबा आपण बऱ्याच वेळा असं करतो पण हे चुकीचं आहे. त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे तो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी मास्क. आता प्रोडक्टिव्हिटी मास्क म्हणजे काय तर आपण सतत बिझी असल्याचा मुखवटा दाखवणे. ठीक आहे, बघा कोणी स्वतःला लेझी म्हणायला तयार नाही आहे, कोणी स्वतःला आळशी म्हणायला तयार नसतं आणि म्हणून आपण सतत बिझी असल्याचा एक मुखवटा लावतोय. दिवसभर आपण कामात राहतोय पण महत्त्वाचं काय यातलं असतं आणि आपण किती त्यातला टाईम जो आहे हा वेस्ट करतो हे आपल्याला माहिती असतं. आणि या नकली बिझी असल्यामुळं आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपल्या लाईफमधल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या सगळ्या मिस करतोय आपण. जसं की आपले ड्रीम्स असतील, आपले बॉन्ड्स असतील, रिलेशन्स असतील, आपली पर्सनल ग्रोथ असेल तर याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. आणि असं आपल्याला करायचं नाही आहे. ही सवय जी आहे ही आपल्याला जर ब्रेक करायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर खूप सिम्पल आहे. काल आपण अशा कुठल्या 3 गोष्टी केलेल्या आहेत की ज्यांचा काही उपयोग नाही आहे त्या आपल्याला कट डाऊन करायच्या आहेत. नेक्स्ट डेला आपल्याला त्या फॉलो करायच्या नाही आहेत. महत्त्वाचं काय आणि गैरमहत्त्वाचं काय यातले फरक जो आहे हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण की टाईम इज रनिंग आउट. सो आपल्याला आपला वेळ वाया जो आहे हा घालवून चालणार नाही आहे.